झी 24 तास एक पाऊल पुढे। समस्यांची रेल्वे या आमच्या मालिकेत आज ठाणेकरांच्या समस्या आम्ही मांडतोय। ठाणे स्टेशनमध्ये 15 ऑगस्ट रोजी नवीन 16 तिकीट खिडक्यांचा शुभारंभ मोठ्या थाटात करण्यात आला। इतर सुविधाही लवकरच देऊ असं आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आलं। मात्र याला 5 महिने उलटूनही काही महत्त्वाच्या बाबींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। ठाणे स्टेशनमध्ये प्रवाशांना भेडसावणाऱ्या गैरसोयींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। नेहमीच आपण बघतो की रेल्वे प्रशासन करोडो रुपयांनी खर्च करतं, परंतु ती कामं होतात का? आपण ठाणे स्टेशनला उभे आहोत, ठाणे स्टेशनच्या वेस्ट भागात उभे आहोत आणि इथे 16 तिकीट खिडक्या नवीन ओपन केलेल्या आहेत। 15 ऑगस्टला ह्या तिकीट खिडक्यांचं ओपनिंग झालं होतं आणि 2 महिन्यांनी सर्व कामं पूर्ण करू असं रेल्वे प्रशासनाने दावा केला होता। तुम्ही बघू शकता तिकीट घरांच्या वरती पत्रेच नाही आहेत। जो खाली प्रवासी उभा राहतो तो उन्हाचा तापाचा उभा राहतो, त्याला ऊन लागतं, पाऊस लागतो, परंतु पत्र्याची सोय अजून केलेली नाहीये। गलिच्छपणा आहे इथे अनेक गोष्टींची असुविधा आहे। सीव्हीएम मशीन नाही आहेत। त्याच्यानंतर इथे एक सिक्युरिटी गार्ड नाही। तुम्ही बघू शकता जिथे सिक्युरिटी गार्ड बसतो तिथे लोक बसलेली आहेत। तिथे सिक्युरिटी गार्ड राहतो तेव्हा त्याला इंडिकेटरची गरज असते किंवा कुठची गाडी कुठे येते, पण ते इंडिकेटर आतमध्ये आहेत, कोसो दूर आहेत आणि इथे तिकीट घर आहेत। अनेक असुविधा इथे ठाणेकरांना प्रवाशींना सोसावं लागतं। आपल्याबरोबर प्रवासी वर्ग आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय समस्या आहेत। तिकीट घर ओपन केलेले आहेत पण 5-6 महिने आले, सर्व सुविधा मिळतात का? तिकीट घर 15 ऑगस्टला घाई करून अपुऱ्या कामामध्ये याचे उद्घाटन करण्याची रेल्वेने घाई केली आणि अपुरे काम असल्यापासून आज सुरू होऊन 6 महिने झाले तरी याच्यामध्ये काय प्रगती नाही। वरती पत्रे नाहीत, लाईट नाहीत, पंखे नाहीत, सीव्हीएम कुपन देतात परंतु इथे सीव्हीएम मशीन प्रवाशांना नाही। 6 महिन्याला ओपनिंग करून काहीच नाही। पैसे वाढून पण फायदा होईल की नाही काय माहितच नाहीये। सुविधांचा अभाव आहे असं प्रवाशांचं म्हणणं आहे। तुम्ही प्रवाशांच्या सर्व प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत। एकंदरीतच खर्च करून सुद्धा आम्हाला सुविधा मिळत नाहीयेत। एका ठिकाणी रेल्वे संघटना किंवा रेल्वे प्रशासन प्राइस वाढवते पण दुसरीकडे मात्र सुविधांचा अभाव आहे, अशा तक्रारी ठाणेकर किंवा प्रवासी करतायत। झी 24 साठी रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।